आज गुरुवार 2 नोव्हेंबर. आपण विभूती पाहणार आहोत भगवंताच्या विभूती. आणि काल आपण असं पाहिलेलं होतं की सगळे जे गुण आहेत, सगळे जे भाव आहेत ते माझ्यापासूनच उत्पन्न झालेत. बुद्धीपासून अयश म्हणजे अपयश इथपर्यंतचे सगळे जे भाव आहेत ते माझ्यापासून उत्पन्न झालेत असं भगवंतांनी सांगितलेलं होतं. आणि ते आपल्या सगळे माहितीचे आहेत, पण तरीसुद्धा 16व्या अध्यायात पुढं ते दैवी संपत्तीमध्ये बरेचसे मोडतात. पण आपण हे सगळं अनुभवत असतो, पण आपल्याला वाटतं हे सगळं माझं आहे, तर भगवंतांनी निर्माण केलं आहे एवढं लक्षात ठेवायचं. 6वा श्लोक घेऊया आज. आधी प्रार्थना. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. नव्यानं कोणी आले असतील तर त्यांचंही स्वागत. आणि जे मन लावून आता 10व्या अध्यायापर्यंत आपण आलेले आहोत, तर ही भगवद्गीता रूपी गंगा किंवा हे अमृत प्राशन करण्यासाठी आपल्याला अशीच प्रेरणा मिळू देत. भगवंताला प्रार्थना करूया. त्या सगळ्या विभूती आता समजून घेऊयात. आता काय काय माझ्यापासून निर्माण झाले हे पहिल्यांदा चाललेलं आहे, आणि नंतर मग त्यातल्या श्रेष्ठ विभूती कुठल्या ते भगवंत आपल्याला सांगणार आहे. आता खरं म्हणजे यशही सांगितलं आणि अपयश पण सांगितलं. म्हणजे अपयशसुद्धा त्याच्यावर. आता शिवाजी महाराजांनी सुद्धा बघा बऱ्याच ठिकाणी यश मिळवलेलं आहे, पण काही ठिकाणी बळच माघार पण घ्यावी लागते. आणि म्हणून आपल्याला हे दोन्ही भाव म्हणजे तिथपर्यंतचे सगळेच पुन्हा एकदा हवे असतील तर पुन्हा पुनरावृत्ती करूया. अहिंसा, समता, तुष्टी, तुष्टी म्हणजे संतुष्टी, तप, दान, यश आणि अयश. पहिल्यांदा परवा आपण बुद्धी, ज्ञान, असमोह ते सगळं पाहिलेलं आहे. आणि हे सगळं माझ्यापासून उत्पन्न होतं असं भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता अजून काय काय झालं आहे ते पुढच्या 6व्या श्लोकात सांगतात. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. याच्यात अगदी छोटासा नकळत संधी आहे, चत्वारो. तर तुमच्यापैकी आता विचारता येत नाही म्हणून विसर्गाचा ओ होतो, नाही तर चत्वार हा एवढाच तिथे संधी आहे. म्हणजे संधीमुळं असे बदल होतात हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर महर्षय हा सप्त, आपल्याला सप्तर्षी हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. तर ते 7 महर्षी किंवा सप्तर्षी. चत्वार हा पूर्वे, पूर्वे म्हणजे त्यांच्याही अगोदर कोण झालेत. चत्वार हा मनवहात, हा इथे एक संधी आहे. मनवहा तथा विसर्गाचा स होतो, जसा विसर्गाचा ओ होतो तसा विसर्गाचा स होतो पुढे त आला की. तर मनवहा तथा त्या चत्वार हा म्हणजे 4, सप्त म्हणजे 7. महर्षींचा अर्थ आपल्याला माहिती आहे. 4 कोण आहेत. मनवहा, 4 मनू होऊन गेलेले आहेत. तथा म्हणजे त्याचप्रमाणे. मद्भावा मानसा जाता, माझ्या ठिकाणी जे सगळे भाव आहेत
ते कशामुळं निर्माण झालेत? मानसाहा, माझ्या मनाच्या संकल्पातून, मनातून निर्माण झालेले आहेत. जाता म्हणजे निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळं काय झालेलं आहे? इमाहा प्रजाहा लोक, लोकचा पण छोटासा संधी असतो, लोके असा मूळ शब्द आहे. तो ई पुढं आल्यामुळं तिथल्या ईचा लोप झाला, लोके म्हणजे मात्रेचा लोप झाला. तर येशाम लोके इमा प्रजा, या सगळ्यांची, ते मनु, सप्तर्षी यांच्यापासून उत्पन्न झालेली सगळी प्रजा, इमाहा प्रजा, ही संपूर्ण प्रजा, लोके, लोके म्हणजे या लोकात आहे, या संसारात आहे असं अध्यारूत आहे. संस्कृतमध्ये बऱ्याच वेळेला क्रियापद हे घालतच नाहीत, पण ते अध्यारूत घ्यायचं असतं. जसं मी बोलतो, मी बोलते, बोलते हे क्रियापद अपेक्षित असतं. किंवा मी आहे हे सांगायला गरजच नसती, म्हणजे इथे अपेक्षित आहे. तसं ही सगळी प्रजा, ही सगळे प्रकारचे प्राणी किंवा पक्षी, हे सगळे आहे या संसारात, ही सगळी प्रजा आहे. ही कुणाची आहे? त्या सर्वांची आहे, म्हणजे मनु आणि महर्षींची. आता ते आपल्याला खूप डिटेल पाहायला आहे बघा, 1 ताससुद्धा त्या एका श्लोकाला पुरणार नाही आपल्याला. फक्त आत्ता समजून घ्या अर्थ, की 7 महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे 4 मनु, हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत. आणि या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. पहिली सुरुवात मनु आणि ऋषींपासून झालेली. तर आपल्याला माहिती असेल की मनूपासून निर्माण झाला तो मानव. आणि मागे ती मत्स्यावतारातली गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की असे प्रलय कित्येक वेळ झाले, पण ती एक कथा मत्स्यावताराची सगळ्यांना माहिती असल्यामुळं माशाच्या रूपामध्ये भगवंतांनी त्या मनु नावाच्या राजाला मदत केलेली होती. आता ती थोडीशी घाईत घेते की तुम्हाला माहिती असेल, पण जरा कोणी नवीन असतील तर त्यांना समजावं. मनु हा राजा होता, अर्थातच त्याच्या हाताखाली सेवक होते, सगळं होतं. आणि एके दिवशी काय झालेलं आहे, आपलीकडे समजलोकी राहिली. सकाळी तोंड धुवायला सेवकांनी पाणी आणून दिलं. आता जसं कमंडलू असतं किंवा आपल्याकडे भांडे तांबे असतात, आणि त्यांना असं पाणी घेतलं चूळ भरायला, तर त्यात एक माशाचं पिल्लू त्यात आलं. आता तो राजा आहे हो, आपल्याला सुद्धा असं काही आलं तर आपण लगेच भिरकावून देऊ आणि त्या नोकरावर किंवा सेवकावर नुसता धूर काढू की काय हे, किती गलखानपणा, किती म्हणजे दुर्लक्षपणा, असं माशेवालं पाणी मला दिलंस. पण असं तो काहीच बोलत नाही, फक्त त्याच्या मनात आलं की अरे हा मासा माझ्या ह्याच्यामध्ये आला आहे, आता टाकून देणार, असा लगेच प्रतिक्रिया असते. तर तेवढ्यात तो मासा मनुष्यवाणीनं त्याला बोलायला लागला की अरे राजा, मला टाकून देऊ नकोस, मी तुझ्या खूप मदतीला येणार आहे, मला तू वाढव, हळूहळू मी मोठा होईल, तर वेगवेगळ्या भांड्यामध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये, मोठ्या आकारामध्ये मला वाढव. म्हणून पहिल्यांदा त्या छोट्याशा पिलाला त्यांनी अशा, आपण कुंभ म्हणतो किंवा घट म्हणतो, तेवढ्यात ठेवलं. 2-4 दिवसात त्यात मोठा झाला, त्यात मावेनासा झाला, अजून मोठी, म्हणजे अगदी आपण संक्रांतीला घेतो तसा छोटा घट. आणि जे आपण पाणी भरायला घेतो माठ म्हणू, त्या माठामध्ये ठेवलं. 8-10 दिवसांनी तो त्याच्यात मोठा झाला, मग मोठ्या रांजणात ठेवलं. म्हणजे रांजणा आपली सांगते मी की तशा आकाराच्या भांड्यात ठेवलं. मग त्याच्यातही तो मावेनासा झाला, म्हणून अजून हौदात ठेवलं. आता त्याच्यातही मावेनासा झाल्यावर आता कुठे ठेवायचं? मग तो म्हणतो आता तू मला समुद्रात सोडून दे, पण ज्या वेळेला प्रलय होईल त्यावेळेला माझं स्मरण कर, मी तुला मदत करेन. आणि तसंच झालं. तो गेला मासा पाण्यामध्ये, समुद्रामध्ये. एके दिवशी पाणी हळूहळू वाढायला लागलं. काल परवा आपण पाहिलेलं आहे ज्ञानेश्वरीत की असं एकदम हे महाप्रलयाचं जे पाणी येतं त्यात सगळे समुद्र, नद्या, सगळं मिसळून जातं, त्यात काही वेगळेपणा राहत नाही. तसं इतकं पाणी वाढायला लागलं की हा राजवाड्याच्या गच्चीवर जाऊन बसला, उभा राहिला. तिथपर्यंत पाणी आलं, पार गळ्याशी पाणी आलं. आता काय करणार? आता हाक मारतो. त्याला आठवलं आपल्याला माशांनी सांगितलं होतं म्हणून, माशा ये रे, तू मला म्हणला होतास मी तुला बोलवतोय.
अहो मासा लगेच धावत धावत आला आणि तो म्हणतो, त्याला शिंगा असायचे का माशाला, मोठ्या शिंगाचा. तर म्हणे तू असं कर, एक मोठा दोर घे आणि माझ्या शिंगाला लाव, बांध, आणि ह्या एका होडीमध्ये तू बस. मग ती होडी मी आणि त्या होडीला ते बांध, मग मी ती ओढत ओढत तुला नेतो. आणि त्यानं हिमालयापर्यंत त्याला नेलेलं आहे. हिमालयाच्या अगदी वरच्या भागात, म्हणजे तिथपर्यंत पाणी असेल किंवा तिथपर्यंत त्याला नेल्यानंतर त्याला सोडून दिलं. आणि मग त्या मनूपासून सगळी प्रजा बनली, म्हणून मानव. आता हा एक मनू झाला. असे आपल्याला 14 मनूंचा उल्लेख आहे, पण निदान चत्वार हा म्हणजे 4 मनू झालेले आहेत बरं का. बघूया आपण ते कोण आहेत ते. तर समश्लोकी पाहिजे, आणि त्या प्रत्येक मनूपासून किंवा प्रत्येक ऋषींपासून काय काय निर्माण झालं एवढं सांगण्यात आज एक श्लोक फक्त आपला होणार आहे. 6वा. महर्षी 7 पूर्वीचे, चौघे म्हणू तसे चिते, माझे संकल्पिले भाव, ज्यांची लोकातही प्रजा. माझ्या मनातले संकल्प आहेत, जे भाव आहेत, त्या भावांमुळं ह्या 4 आणि 7 11पासून सगळी प्रजा उत्पन्न झालेली आहे. आता इथं सांगतायत बरं का कोणकोणते मनू आणि काय, हे तुकाराम सांगतातच आहेत. कौशिक भारद्विजादिक, सप्तऋषी वैवर्णिक, चौघे मनू मिळून 11 झाले संख्येने. सनक सनंदन थोर, बुध सूर्य सनत कुमार, मानसपुत्र हे साचार, पैधा त्याचे ओळखे. पूर्वी झाले हे मरुत्य, त्याग सर्वांचा विरक्त, परिपाहता ज्यांची शक्त, प्रजा त्यांच्या तो लोकी हो. तुका म्हणे आणिक एक, श्लोक ब्रह्मांड नायक, बोलेल तो पुण्यश्लोक, सावधान ऐकिजे. तुका सांगतात ही सगळी निर्मिती झालेली आहे, पण हे सगळा याचा जो ब्रह्मांड नायक आहे म्हणजेच भगवंत आहे, तो ह्या लोकप्रजेबद्दल, एवढी प्रजा वाढली की तिच्याबद्दल आपल्या शिष्यांना काय काय सांगतोय ते ऐका. वामन पंडित म्हणतात, सप्तऋषी मनू चौघे, सनकादिक मानस, पूर्वी मद्भक्त हे झाले, लोकी ज्यांची या प्रजा. मुक्तेश्वर म्हणतात, ऋषी आणि 4 मनू, जे सर्व मजपासून, सृष्टी झाली त्यापासून, म्हणून लोक माझी प्रजा, म्हणून हे लोक माझी प्रजा. उद्धव चितघन म्हणतात, जाण महाऋषी सप्तही, याहुनी आणिक सांग तसे तुझ 4. हेच वदांतिक लेखुनी, हेच वदांतिक पूर्विल, लेखुनी भाव असे 11 अवधारी. हे मम मानसी उद्भवले, जणू बुद्बुद देखीच जाती समुद्री, पासून ज्या बहुलोक प्रजासुत, शिष्य प्रशिष्यम परंपकारी. परंपरकारी म्हणजे दुसऱ्यांना उपकार करणारे, असे ही लोकप्रजा सगळी निर्माण केलेली आहे म्हणून आणि ऋषींनी. ती तू समजून घे. तेच आता शंकराचार्य त्यांचीच पुन्हा नावं सांगतात, थोडीशी नीट देऊन लक्ष देऊन ऐका. 7 महर्षी, सप्तर्षी आपण म्हणतो, ते कोण कोण आहेत हो? तर भृगु, मरीची, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ, हे 7 ऋषी आहेत. पुन्हा एकदा बघा, भृगु, मरीची, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ. त्याच्यानंतर 4 मनू, हे फार प्राचीन काळापासून जे सावर्ण या नावाने प्रसिद्ध आहेत मनू. सावर्णी किंवा सावर्ण मनू, आपल्याकडं सुद्धा बघा दक्ष, सावर्णी, ते अशीची नावं घेतात. तर त्या सगळ्या सावर्ण या नावानं पुराणात जे प्रसिद्ध आहेत असे 4 मनू आहेत.
आणि ते सगळे माझ्या भावापासूनच उत्पन्न झाले. तसं म्हणलं तर एकूण 14 पण सांगितलेत, पण हे मुख्य 4 सावर्ण नावाने प्रसिद्ध असलेले, सावर्णी, धर्म सावर्णी, दक्ष सावर्णी आणि नुसता सावर्ण, असे 4 मनू आहेत. म्हणून ज्ञानदेव सांगतात, ऐसे मी एकची पहिले, मग मी ते मनाते व्याले, तेथ सप्त ऋषी जाहले, आणि 4 म्हणू इही लोकपाळ केले. लोकपाळी विविध लोक सृजिले, लोकांपासून निपजले प्रजाजात. सगळ्या ह्या 4 आणि 7 11पासून किंवा 14 जर म्हणू म्हणले तर 14 आणि 7 21पासून सगळी प्रजा कशी निर्माण झाली याच्याबद्दल आता सगळं सांगितलेलं आहे. प्रत्येक ऋषींचं, प्रत्येक मनूचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. शार्दूल विक्रीडितमध्ये बावकर म्हणून आहे ते म्हणतात, मोठे 7 ऋषी व 4 मनुहिते मानसोत्पन्नही, दैवी शक्तीन माझिया असूनही लोकी प्रजा यांचीही. मरीची, अंगिरस, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ हे 7 महर्षी, स्वायंभुव, स्वारोचिष, औत्तम आणि तामस हे 4 मनू, हे सगळे माझ्या शक्तीनं युक्त झालेले आहेत. आणि केवळ इच्छा निर्माण झाली. बघा, आपल्या मनामध्ये जे येईल की नाही ते पूर्ण होतं. म्हणजे आपलं मन फार खंबीर पाहिजे. ठरवलं ना मनाने की काही नाही. आता मला आज एकदम आठवण झाली आहे की आपण असं म्हणलं होतं की रोज ज्ञानेश्वरीच्या काही ठराविक ओव्या किंवा एखादा अध्याय असं म्हणजे आपण चक्री पारायण म्हणतो तसं करत राहूया. आज माझ्या मनात आलं, पण आता आली दिवाळी, कुठं सगळ्यांना ते जमणार आहे. पण बघता बघता आमचं दासबोधाचं चक्री पारायण संपत आलं. 20 जणांमध्ये आज 20व्या व्यक्तीनं 20वं म्हटले. आता माझं फक्त पुढच्या वेळेला 20वं होईल. म्हणजे माझी 1 पासून सुरुवात झाली होती. 19 पठणं झालेली आहेत. 19 वेळा 19 दासबोध म्हणजे दशक. आणि खरं न ठरवलं तर काहीच जास्त वेळ लागत नाही. 1 तास फक्त एका दशकाला. काय हरकत आहे आपण करायला एवढा वेळ. शिवाय त्यात प्रार्थना असते, आरती असते, मनाचे श्लोक असतात. इतकं मन शांत होतं ना हे सगळं केलं की. मग हे सगळं आपल्या मनाचे भाव असतात. आणि तेच जर ठरवलं, नाही बाबा रात्रीची झोप पूर्ण होत नाही, मग सकाळी उठलं की दिवसभर त्रास होतो, हे जर मनाने घेतलं तर सगळा त्रासच अनुभवायला येतो. पण आपल्या मनाने घेतलं की नाही, मी हे करणार, मला यात आनंद मिळणार, तर आपल्याला खूप आनंद मिळतो. भगवंताला सुद्धा हे मनाचे भाव सगळे व्यक्त झालेले आहेत. आणि देव मनुष्यादी सगळी प्रजा जी नंतर झाली ती या 7 आणि 11 जणांकडून झालेली आहे. आता भगवंत सांगतायत की 7 ऋषी आणि 4 मनू हे माझे मानसपुत्र आहेत. मानसपुत्र आहेत, मनाने निर्माण केलेले आहेत. आता ज्ञानदेवांनी ब्रह्मस्वरूपाच्या अमन म्हणजे जिथे मनच नसतं, अमन मनाचं वर्णन केलेलं आहे. किती छान आहे बघा. तेव्हा हे मानसपुत्र ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्न झाले नसून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला स्फुरण झालं. असं म्हणतात ना, पहिलं स्फुरण झालं आणि मग ब्रह्मदेवाच्या ठिकाणी क्रमाक्रमाने हे मानसपुत्र उत्पन्न झाले. ओंकाराच्या जपानी सृष्टी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य या ब्रह्मदेवाला प्राप्त झालं. आणि प्रथम त्यांनी 7 ऋषींची निर्मिती केली, ज्यांच्याजवळ या सृष्टीच्या निर्मितीसाठी, पोषणासाठी, वृद्धीसाठी एक गुण आहे. एकेका ऋषीजवळ वेगवेगळा गुण आहे. मरीची ऋषींनी, आता तुम्हाला हवा असेल तर डिटेल सांगते की मरीची ऋषींनी जीवसृष्टीला पोषक असं वातावरण निर्माण केलं, प्रकाश निर्माण केले. आणि अंगिरस ऋषींनी शरीर पोषक रसाची निर्मिती केली. म्हणजे पहिल्या ऋषींनी, मरीचींनी वातावरण निर्माण केलं, अंगिरस ऋषींनी शरीर पोषक रसाची निर्मिती केली, अत्री ऋषींनी उत्पत्ती, स्थिती आणि लय या देवतांचं एकत्रीकरण करून, आपल्याला गुरु दत्तात्रय माहिती आहे की दत्तात्रय 3 गोष्टी आहेत, ब्रह्मा विष्णू महेश,
म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिहींचं एकत्रीकरण या एका देवतेमध्ये केलेलं आहे. अत्री ऋषीने, माहिती आहे तुम्हाला. आणि त्रिगुणरहित म्हणजे त्रिगुणापासून निर्माण झाले, पण ते त्रिगुणरहित आहेत. पुलस्त्य नावाचे जे ऋषी आहेत त्यांनी प्राण्यांची निर्मिती केली, प्राणी सगळे. आणि पुलह ऋषींनी वनस्पती उत्पन्न केले. क्रतु ऋषींनी, क्रतु हा शब्द यज्ञ म्हणून निघाला, तो त्या क्रतु ऋषींपासून निघाला की त्यांनी सगळे यज्ञयाग निर्माण केले आणि त्यागी वृत्तीची जोपासना केली. यज्ञाच्या मागचा उद्देश काय आहे की आपल्याजवळ जे आहे सगळं दान द्यायचं, सोडायचं. आणि वसिष्ठ ऋषी हे ज्ञानाचे भांडार झाले. इच्छित ज्ञान प्राप्त करून घेणारा ऋषी म्हणजे वसिष्ठ. वसिष्ठ ऋषींची महत्ता किंवा सगळ्यात श्रेष्ठत्व मानलं जातं. मग त्या दक्ष प्रजापतीच्या 60 कन्यापैकी विनता, कद्रू, पतंगी आणि यामिनी यांना पक्षी झाले. विनतापासून वैनतेय, पतंगीपासून पतंग, असे जे आहेत ना पक्षी, ते सगळे झाले. आणि तिमिकापासून जलचर जंतू झाले. सरमापासून वाघ वगैरे निर्माण झाले, हिंसक प्राणी झाले. आणि सुरभीपासून गाय, म्हैस वगैरे 2 खुराचे प्राणी निर्माण झाले. आणि ताम्रापासून शिकारी, पक्षी, घार, गिधाड. आणि मुनीपासून राक्षस, अरिष्टापासून गंधर्व, काष्टापासून घोडे, 1 खुराचे प्राणी उत्पन्न झाले. आणि भगवान कश्यपांना पौलोम आणि कालकेय यापासून 60,000 दानव झाले, ज्या कालकेयांचा नाश अगस्ती ऋषींनी केलेला आहे. पुढे बघा. शिवाय त्यात निवात, कवच नावाचे पण असुर समाविष्ट होते. आणि अदितीनं विवस्वान, अर्यमा, पूषा, त्वष्टा, सरिता, भगधाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र आणि त्रिविक्रम म्हणजे वामन हे सगळे झालेले आहेत अदितीपासून. आणि विवस्वान भाग्यवतीपासून यमयमी यांची जोडी निर्माण झाली. खरं म्हणजे ते यमयमी बहीण भावंड असतात बरं का, जुळी भावंड आहेत ती. त्याच्यावरून एक वेदामध्ये यमयमी संवाद सूक्त इतका सुंदर आहे बघा तो. तर तुम्हाला त्याचं मराठी बघू कधीतरी सांगेन मी. म्हणजे आजच्या काळात बहीण भाऊ हे जे नातं वेगळं आहे ना, त्यांच्यामध्ये कधी विवाह संकल्पना नाही आहे. ते बहीण भावंड वेगळ्याच, फक्त एकमेकांचं रक्षण करण्यासाठी असतात निर्माण झालेले. पण त्या सूक्तामध्ये असं म्हणलेलं आहे की तो जो यम आहे तो यमीला अशी अपेक्षा करतो, तिच्याकडून आपल्याला सुख मिळावं अशी अपेक्षा करतो. तेव्हा ती यमी सांगते की तू माझा भाऊ आहेस, म्हणून यमद्वितीय. आता भाऊबीज येणार आहे बघा, भाऊबीजेच्या वेळेला यमद्वितीया म्हणतात. म्हणजे का की त्या यमाला त्या बहिणीनं सांगितलं आहे सगळा संदेश म्हणून, उपदेश म्हणून, की बहीण भावाचं नातं हे फक्त मर्यादित आणि पवित्र नातं आहे, त्याच्यामध्ये निर्मितीची अपेक्षा करू नकोस. खूप छान आहे. मग संज्ञा जी आहे तिनं घोडीचं रूप घेऊन सूर्यापासून तिला अश्विनी कुमार झाले. आणि अर्यमाची पत्नी मातृकापासून चर्वती नामक पुत्र झाले. अशी सगळी सृष्टी सजली. आता छान असा चार्ट तयार केला तर मस्त होईल. बघूया. मला ते आता प्रेझेंटेशन त्या बच्चूवार सरांनाच विचारलं पाहिजे. आणि सर्व सृष्टी सजली, फुलली, फळली आणि सृष्टीमध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं. प्राणी मात्र परमेश्वराने दिलेल्या स्वाभाविक वृत्तीनं वागायला लागले. मला सांगा, एवढे प्राणी आपण 84 लाख योनी म्हणतोय. दासबोधात सगळं वर्णन केलेलं आहे. पक्षी किती, प्राणी किती, मनुष्य किती, कीटक किती. तर याच्यावरून प्रत्येकाचा स्वभाव, त्याचा भाव आणि त्यानुसार तो सृष्टीचा उपभोग घ्यायला लागलेला आहे. आपण मनुष्य प्राणी 2 हात आणि 2 पाय मिळालेला एकमेव अद्वितीय. बाकी सगळ्या प्राण्या पक्ष्यांचं सगळं वेगळं आहे, स्ट्रक्चर ज्याला म्हणू आपण ते. आणि सृष्टीमध्ये हे चैतन्य घेऊन सगळे असे निर्माण झाले. सुरुवातीला बघा अशी हरित सृष्टी निर्माण झालेली आहे आणि तिच्या
बद्दल विचार करणारा कुणी प्राणी किंवा सृष्टीचर नव्हता. म्हणून ब्रह्मदेवानी विचार केला आणि ब्रह्मदेवाच्या या विचार मंथनातून किंवा ब्रह्मदेवाच्या मनातून त्यानं स्वतःलाच निर्माण केलं. म्हणून त्याला स्वयंभुव मनु असं म्हटले. ब्रह्मानं निर्माण केलेली ही सृष्टी जड आणि अज्ञानी आहे. कधी जड शब्द म्हणायचा नसतो बरं का. जड म्हणजे ओझ्यानं आणि जड म्हणजे जी हालचाल करू शकत नाही अशी जड. आणि बुद्धी मन यांचा अभाव या प्राणीमात्रात आहे. आपल्यामध्ये बुद्धी आहे, मन आहे. अर्थात प्राण्यांना सुद्धा मन असतं बरं का. तर ब्रह्मदेवाला असं वाटत होतं की आपल्याला बुद्धिमान प्राणी निर्माण करता यावा आणि म्हणून त्यांनी स्वारोचिष नावाचा एक मानसपुत्र तयार केला. प्रकाशाची निर्मिती झाली आणि प्रकाश आल्याबरोबर अंधारही निर्माण झाला. तर अंधार हा काही निर्माण नाही झाला. प्रकाश नसेल की अंधार, म्हणजे प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. नंतर उत्तम आणि तामस असे 2 मानसपुत्र ब्रह्मदेवाच्या ठिकाणी निर्माण झाले. मग जड मूढ अशा स्थावर वनस्पती आणि सर्व प्रकारचे प्राणी मात्र यांच्यापासून देवांपर्यंत जोडणारा, दुवा जोडणारा असा मनुष्य निर्माण केलेला आहे. मनुष्य प्राणी हा मनूपासून निर्माण झाला. मगाशी मी थोडक्यात कथा सांगितली. त्यामुळं मनूपासून झालेला तो मानव हा उत्कर्ष होत 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 परमेश्वर होऊ शकतो. फक्त आपल्याला हे वरदान आहे की आपल्या बुद्धीच्या आणि प्रयत्नाच्या जोरावर, आपण म्हणतो ना प्रयत्नांती परमेश्वर, त्याचा मला आज आत्ता अर्थ कळला की प्रयत्न केला तर माणसाचा ईश्वर होऊ शकतो आणि ते आपण प्रयत्न करायचा आहे. मग ब्रह्मदेवाला सगळी ही सृष्टी निर्माण केल्याचं समाधान झालेलं आहे. असं आपण एकूण या सगळ्या सृष्टीच्या निर्मितीबद्दल भगवंतांनी जेवढं सांगितलं आहे ते. आता ज्ञानदेव काय म्हणतात, थोडंसं त्या ओव्या फार सगळ्यांच्या प्रिय आहेत म्हणून सांगते. पाहे पाहे पा आरंभी बीज एकले, मग तेची विरुढलिया बुड जाहले. बुडी कोंभ निघाले खांदियांचे, खांदियांपासून अनेका फुटलिया नाना शाखा. शाखांस्तव देखा पल्लव पाने. बघा ही सृष्टी कशी निर्माण झाली. पल्लवी फूलफळ एवं वृक्षत्व झाले सकळ. ते निर्धारिला केवळ बीजची आघवे. एका बीजातून वृक्ष, खांद्या म्हणजे फांद्या, पानं, फुलं, फळ हे सगळं निर्माण होतं. म्हणजे प्रथम बीज एकच होतं आणि ते पेरल्यावर त्याच्यातून अंकुर निघाला, तोच मोठा झाला, खोड झालं, खोडाला फांद्या फुटल्या, फांद्यांना पानं फुलं झाली, फळं आली आणि मोठा डेरेदार वृक्ष तयार झाला. तसं परमेश्वर प्रथम एकटाच होता. त्यापासून ब्रह्मदेव, मग त्याचे मानसपुत्र, मग 7 ऋषी, 4 मनू, हे सगळं त्यांनी उत्पन्न केलं आणि त्यांच्यापासून हा सगळा विस्तार झालेला आहे. असा विचार करणाराच खऱ्या अर्थानं माझं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करणारा होईल. हे सगळं समजून घेणारा. आता तुम्ही सगळे तुम्ही आणि आम्ही आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला हे सगळं समजून घेण्याची संधी मिळालेली आहे या 2 वर्गांमध्ये. तर ही खूप छान आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करूयात. आता पुढचा श्लोक आहे. एतां विभूतिं योगंच मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. आता हे जे सगळे निर्माण झालेले आहेत ते ह्या विभूती आणि योग हे तत्वतः जाणण्याचा काय फायदा होणार, काय फळ मिळणार ते या श्लोकात सांगितलं. एताम विभूतिम योगंच मम, यो म्हणजे यहा जो, वेत्ति तत्वतः, आणि खालच्या ओळीला सहा अविकंपेन योगेन युज्यते न अत्र संशय. नात्रमध्ये छोटासा संधी आहे, न अत्र संशय. तर भगवान काय म्हणतात की यहा, पहिल्यांदा यहा शब्द घ्यायचा, यो जो आहे ना तो यहा आधी घ्यायचा.
यहा म्हणजे जो पुरुष, मम म्हणजे माझ्या, एताम विभूतीम या सगळ्या माझ्या ऐश्वर्यरूप विभूती, च योगम आणि योगशक्तीला, तत्वतः वेत्ती, तत्वतः जाणतो. काल वेत्तीचा शब्द आपण पाहिलेला आहे की जाणणं, समजणं, आकलन होणं, अनुभवात येणं, इतके सगळे त्या वेत्तीचे अर्थ घ्यायचे होते. तर तत्वतः जाणतो म्हणजे ही दृश्य संसार ही भगवंताची केवळ माया आहे आणि एकटा वासुदेव भगवंतच सर्वत्र परिपूर्ण आहे. हे जो जाणतो, हे तत्व जो जाणतो, तत्वतः म्हणजे काय, हे वेगळं वेगळं आहे समजून घेणं नाही, याचं मूळ काय आहे हे जो समजून घेतो, सहा. नेहमी संस्कृतची ही स्टाईल असते, जसं मराठीत म्हणतो जो आणि तो, तसे हे दोन शब्द आहेत. यहा म्हणजे जो, सहा म्हणजे तो. तर जो पुरुष माझ्या ठिकाणी ह्या सगळ्या विभूती शक्ती आणि विभूतीला आणि योगशक्तीला जाणतो, सहा तो अविकंपेन, तो निश्चल राहतो, त्याचं मन चंचल नसतं. योगेन निश्चल भक्ती योगाने, युज्यते माझ्याशी एकरूप होऊन जातो. अत्र न संशय, यामध्ये संशय नाही. खूप याच्यावर बोलण्याजोगं आहे की एकदा या भगवंतावर आपण पूर्ण विश्वास टाकला, पूर्ण श्रद्धा ठेवली, त्याला जाणून घेतलं, त्यालाच शरण गेलो, तर आपण त्याच्याशी इतके एकरूप होऊ, त्यात संशयच नाही आहे. हेच माझ्या मनात आलं सहज आत्ता तुमच्याशी बोलता बोलता, की हीच गोष्ट कुठल्याही कार्यामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, घरामध्ये असेल, असं एकरूप होणं आवश्यक आहे. आता काय असतं, कितीचं पॅकेज, हा किती पॅकेज देतो, तो किती पॅकेज देतो, तो किती पॅकेज देतो, ते आधी बघायचं ते आणि मग ठरवायचं की कुठं जॉईन व्हायचं. पूर्वीच्या काळी तसं होतं का हो? पहिली नोकरी मग ती भाग्याची आपली, लगेच स्वीकारायची आणि त्याच नोकरीमध्ये रिटायर होईपर्यंत काम करायचं. मग तिथे पैसा मिळू नाही मिळू, कष्ट पडू, कष्ट कमी असू, त्याच्याशी एकरूप राहायचे. मुलगी सासरी गेली की परत येणं माहिती नव्हतं. जर तिला वैधव्य आलं तर मात्र ती बालविधवा होऊन घरी यायची माहेरी, तिचे हाल मग विचारू नका. पण लग्न केलं, सीता द्रौपदी लग्न केलं की तिथे एकरूप व्हायचे त्या घराशी, परत येण्याचं नाव नाही काढायचं. नोकरीच्या बाबतीत तेच, लग्न झाल्यावरही तेच. आणि जिथे कुठे आपण असू, ज्या क्षेत्रात असू, ते क्षेत्र पक्क कायमचं एकच ठेवायचं, म्हणजे पुन्हा आपल्याला त्याच्याबद्दल संशय येता कामा नये. तसंच आहे, भगवंताच्या सगळ्या विभूती जाणल्या, त्याची योगशक्ती जाणली, भक्तियोगामुळे त्याच्या ठिकाणी युक्त झालो, तर पुन्हा मनात शंकाच येणार नाही की हे देव, माझ्या देवाची मी एवढं करतोय किंवा देवाशी मी एकरूप झालोय. मनात संशयच येत नाही, शंकाच उरत नाही. आणि ती शंका माणसाला फार काय म्हणतात ना, भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे, संशयात्मा विनश्यती. डॉक्टरकडे गेलो, विश्वास पाहिजे. 3 डॉक्टर, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, आणि मग पुन्हा उद्या चौथ्याची अपॉइंटमेंट घ्यायची. मग चौथ्याकडे जायचं आणि परत तो म्हणतो माझ्याच्या हिलेची गॅरंटी नाही. पहिला सांगत असतो मी तुम्हाला खात्रीनं सांगतो बरा करीन. तर आपल्याला विश्वास पाहिजे कुठल्याही गोष्टीवर. एकाशी पूर्ण एकरूप राहिलो, तसंच भगवंताशी सुद्धा पूर्ण निष्ठा ठेवली तर आपल्याला कुठलाही मनात संशय येणार नाही. उद्या याच्यावरचं सगळं बघूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.